शरद पवारांनी विरोधी पक्षाचं नेतृत्व करावं, के चंद्रशेखर राव यांनी पवारांना विनंती केलेली आहे। भाजप विरोधात सक्षम मोर्चा तयार करावा। मलिकांकडून तिसऱ्या मोर्चाची तयारी सुरू। न्यूज 18 लोकमतच्या बातमीवरती आता शिक्कामोर्तब झालेला आहे। तिसरा मोर्चा तयार होणार असल्याची न्यूज 18 लोकमतनं बातमी दिली होती। के चंद्रशेखर रावांनी पवारांना विनंती केलेली आहे। भाजप विरोधात सक्षम मोर्चा तयार करावा असं त्यांनी म्हटलंय। केंद्र सरकार विरोधात आता नवी समीकरणं जुळतायत, नवी समीकरण आपल्याला पाहायला मिळतायत। वो तेलंगाना के मुख्यमंत्री मुंबई आए थे। उन्होंने माननीय मुख्यमंत्री जी से मुलाकात की। एनसीपी के अध्यक्ष पवार साहब से मुलाकात की और निश्चित रूप से देश की राजनीति पे चर्चा हुई है। ममता दीदी भी पहले आई थी, अब केसीआर जी आए। एक विकल्प बनाने की प्रक्रिया शुरू हो गई है। पवार साहब ने बार बार कहा कि देश में गैर भाजपा दलों का एक व्यापक मोर्चा बने, जिसमें कांग्रेस भी साथ हो और 2024 के पहले लोगों के सामने ऑल्टरनेटिव रखा जाए। हमें लगता है उस प्रक्रिया की शुरुआत हुई है। चुनाव आते आते एक मजबूत मोर्चा देश में बनेगा, जो भारतीय जनता पार्टी को सत्ता से बेदखल करेगा। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडून। विनोद, काय सांगता येईल? न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली होती आणि आता यावर शिक्कामोर्तब झालाय। नक्की न्यूज 18 लोकमत याआधी बातमी दिली होती की शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये विरोधी पक्षाला सक्षम करण्यासाठी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाली होती। परंतु त्यानंतर मात्र सोनिया गांधीच्या चर्चेनंतर शरद पवार यांची ताकद वाढताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि शरद पवार यांची थेट याआधी ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली आणि काल के चंद्रशेखर राव यांनी भेट घेतली। यामुळे शरद पवार यांनी विरोधी पक्षांचं सक्षम नेतृत्व उभं करावं अशी एकंदरीत या ठिकाणी विनंती केली जात आहे आणि शरद पवार यांच्या माध्यमातून मोदी सरकारच्या विरोधात म्हणजे भाजपच्या विरोधात एक मोठी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून एकंदरीत ह्या सगळ्या भेटीगाठी झाल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आपल्याला पाहायला मिळते की शरद पवार हेच एकमेव सक्षम नेते या ठिकाणी असू शकतात अशी शक्यता नाकारता येत नाही। तर दुसरीकडे जे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना भेटतात परंतु ते काँग्रेसच्या नेत्यांशी भेट घेत नाही, यामुळे कुठे ना कुठे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस या ठिकाणी दुखावताना पाहायला मिळतात। परंतु जे नेते शरद पवार यांची भेट घेत आहेत ते नेते मोठे नेते सोनिया गांधी यांची भेट घेत नाहीत असंही या ठिकाणी पाहायला मिळतं। यामुळे काँग्रेसशिवाय या ठिकाणी तिसरा मोर्चा तयार करण्याचा प्रयत्न तर नाही असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात आणि त्या माध्यमातून असं या ठिकाणी कळतं की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक सक्षम नेतृत्व शरद पवार यांच्या नेतृत्वात उभं करण्याचा जरी तयारी असतील परंतु काँग्रेसच्या नेत्यांचं मत आहे की काँग्रेसशिवाय कुठल्याही प्रकारची एक सक्षम आघाडी सक्षम तिसरा मोर्चा या ठिकाणी तयार होऊ शकत नाही असंही बोललं जात आहे। त्यामुळे एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळतं की शरद पवार आता काँग्रेस पक्षाला सोबत घेतात की नाही आणि तिसरा मोर्चा जेव्हा आणि तिसरा जो एक संघटन तयार या ठिकाणी करायचं असेल तर शरद पवार यांची काय पुढची रणनीती असेल यासारख्या अनेक गोष्टींची उत्तर आपल्याला काही वेळामध्ये मिळेल। परंतु न्यूज 18 लोकमतने जी बातमी दिली होती की शरद पवार यांच्या नेतृत्वात तिसरा मोर्चा आणि भारतीय जनता पक्षाविरोधात एक विरोधी पक्ष सक्षम करण्याचा जो प्रयत्न आहे तो यावेळेस मात्र पूर्णतः तयारीला लागला असल्याचंही बोललं जात आहे आणि आपल्याला माहित आहे की एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ही म्हटलंय की राजकीय चर्चा झाली आहे आणि त्या राजकीय चर्चेसोबत एकंदरीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक मोर्चा तयार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे। त्याची सुरुवात आणि सांगता या ठिकाणी झाली असल्याचंही बोललं जात आहे। यामुळे शरद पवार आता पुढचं त्यांचं काय पाऊल असणार आहे, त्यांच्या नेतृत्वाची पुढची घडी काय असणार आहे हे पाहणं औचित्य ठरणार आहे। परंतु आता मात्र भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक मोठं संघटन उभं करण्याचं काम शरद पवार यांच्यावर आहे आणि ते शरद पवार योग्यरित्या पार पाडतील असंही विश्वास एनसीपीच्या नेत्याकडून दाखवला जात आहे। विनोद, आता ही केंद्रीय सरकार विरोधातली ही नवी समीकरणं कुठेतरी जुळतायत, नवी समीकरण आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे के चंद्रशेखर राव यांनी पवारांना केलेली विनंती असेल किंवा मग आता तिसऱ्या मोर्चाची तयारी असेल।
नक्की ही गोष्ट मात्र तेवढीच पक्की आहे, कारण शरद पवार ज्या उंचीचे नेते आहेत त्या आधारावर हे जे राज्यातले जे नेते आहेत ते या ठिकाणी भेटतात. याआधी ममता दीदी आली होती. ममता बॅनर्जी यांनीही या ठिकाणी येऊन शरद पवार यांना विनंती केली की आपण एक सक्षम मोर्चा तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि त्या दृष्टिकोनातून एकंदरीत शरद पवार यांची तयारीही या ठिकाणी पाहायला मिळतं. आपल्याला माहित आहे की न्यूज 18 लोकमत यांनी एक दिवसाआधी सोनिया गांधी आणि शरद पवार यांची भेट होणार आहे ही बातमी दिली होती आणि त्यानंतर मात्र शिवसेनेला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि शिवसेनेचे नेते संजय राऊतही त्या ठिकाणी गेले होते आणि त्यानंतर मात्र एकंदरीत काल ज्याप्रमाणे घडामोडी घडल्या आहेत त्यामध्ये शरद पवार ना भेट घेणे, उद्धव ठाकरे यांची भेट घेणे आणि असे अनेक जे राजकीय पक्ष आहेत आणि ते राज्यामध्ये आहे ते पक्ष आता एकत्रित जोडण्याचं काम शरद पवार यांच्या खांद्यावर आहेत आणि त्याच छोट्या पक्षांना एकत्र करून एकंदरीत एक मोठं भाजपच्या विरोधात छोट्या पक्षांना एकत्र तिसरा करून मोर्चा एक मोठ बांधण्याचं काम आता शरद पवार यांच्या नेतृत्वात आता होणार आहे असं आपल्याला म्हणता येईल. इथं ही केंद्र सरकारच्या विरोधातली ही नवी समीकरणं आपल्याला पाहायला मिळतात. तेव्हा विनोद, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तेलंगणामध्ये भाजपची ताकद आता वाढतीये, त्यामुळे केसीआर बिथरले असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते फडणवीसांनी दिलेली आहे. पाहूयात ते काय म्हणाले. या सगळ्या मंडळींनी मागच्या लोकसभेमध्येही हातात हात घालून मोठी आघाडी तयार केली, परंतु त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही. उत्तर प्रदेशात त्यापूर्वी हा प्रयोग त्यांनी करून पाहिला. देशाच्या विविध राज्यांमध्ये हा प्रयोग त्यांनी करून पाहिला. कुठेही याचा परिणाम झाला नाही. खरं म्हणजे आता तेलंगणा TRS जी पार्टी आहे त्याचीच परिस्थिती अशी आहे की मागच्या लोकसभेमध्ये भाजपच्या 4 जागा निवडून आल्या. पुढच्या लोकसभेमध्ये तेलंगणामध्ये नंबर 1चा पक्ष भाजप असेल.